नमस्कार मंडळी, मी प्रियांका। आज मी बनवते आमच्या गावात महाप्रसादासाठी बनवली जाणारी खीर। ह्या खीरीला आमच्या गावात सोजी म्हणतात। इथे मी खीर बनवण्यासाठी 1 वाटी जाडा रवा, 1 वाटी खोवलेलं खोबरं आणि थोडेसे सुक्या मेवाचे तुकडे आणि 1 वाटी गूळ घेतलं। गॅसवर कढई ठेवून मी कढईत 1 चमचा तूप घातलं। तूप विरघळल्यानंतर कढईत रवा घातला। व्यवस्थित मंद आचेवर रवा भाजून घेतला। रवा अगदी लालसर होईपर्यंत भाजला। रवा भाजल्यानंतर त्यात गरम पाणी घातलं। पाणी घातल्यानंतर रवा व्यवस्थित ढवळून घेतला। असा सतत ढवळल्यानंतर गुठळ्या होत नाहीत। सुक्या मेवाचे तुकडे घातले। खीरीला चांगली उकळी आल्यानंतर त्यात खोबरं घातलं। रवा शिजल्यानंतर घट्ट होतो म्हणून थोडं पाणी घालून पातळ करून घ्यायचं। मग जरासं मीठ घातलं। रवा चांगला मऊसूत होईपर्यंत शिजव। नंतर त्यात 1 वाटी गूळ घातला। मग शेवटी वेलची पूड घातली। आणि चांगलं ढवळून घेतलं। खीर अशी पातळच राहिली पाहिजे। अशा तऱ्हेने महाप्रसादासाठी बनवली जाणारी खीर म्हणजे सोजी तयार झालेली आहे। अशी खीर छान लागते। तुम्ही नक्की करून बघा। ही खीर आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।